आम्ही जे पिकवतो त्याचे भाव वाढल्यावर लगेच त्याच्यावर नियंत्रण आणण्याचा तुमचा जो प्रयत्न होतो ना, ही खरी हरामी आहे आणि ही हरामी थांबली पाहिजे. अध्यक्ष महोदय सांगितलं का जोडधंदा करा, म्हणजे काय म्हणता, गाय घ्या, काय म्हणते म्हशी घ्या किंवा कोंबड्या पाळा, बकऱ्या पाळा. दुधाचे भाव पडले. आम्ही 5 रुपये अनुदान दिलं अध्यक्ष महोदय आणि 10 टन दुधाची भुकटी आम्ही आयात केली. हे काय प्रकार आहे? एक पहिले आपण एका हाती लाडू द्यायचा आणि दुसऱ्या हाती अशी कानपडीत मारायची का रक्तच काढायचे. तुम्ही 10 लाख टन दूध पावडर आयात कराल तर दुधाचे भाव राहणार कसे अध्यक्ष महोदय? याचं काही चिंतन मंथन करणार का नाही? आम्ही याच्या विरोधात बोलणार का नाही अध्यक्ष महोदय? आणि आता एक मोठी बातमी समोर येते. दूध पावडर आयातीचा निर्णय केंद्र सरकारकडून रद्द करण्यात आलेला आहे. आयात शुल्क कमी करून 10,000 टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. या निर्णयाला राज्य